आपल्याला अत्यंत त्रास देणारे जे कोणी जीव आहे ना या भूतलावर, त्यांच्या हाताने जर आपल्या आईचा बापाचा जर अपमान झाला असेल ना, त्याला जगातला कोणताही देव प्रसन्न होणार नाही. कशी आई माय, कशी माय आहे टीव्ही मध्ये पाहता. एक मजूर आहे आणि तो मजूर आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्या गावातून पोट भरण्यासाठी आला. पण जंगलामध्ये ते शेत आहे, त्या शेतामध्ये झोपडी बांधून राहत आहे, पण तिथे वाघ आहे. आपल्या मुलाला घेऊन ती आई राहत आहे, पण न कळत वाघ आला आणि पोराला घेऊन गेला. पोराचे पाय तिच्या हातामध्ये आणि मुंडकं वाघाच्या तोंडामध्ये. सांगा माय कशी आहे. पोराचे पाय तिच्या हातामध्ये आणि मुंडकं वाघाच्या तोंडामध्ये. या पोराला ओढत 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 पुढे पुढे जात आहे. जिथे जिथे वाघ जात आहे तिथे तिथे माई पायच धरून आहे त्याचे. नेलं, दरीमध्ये ओढून गेलं आणि मुंडकं तुटून गेलं. मुलाचं मुंडकं तुटलं आणि तसेच पाय बाहेर ओढले आणि खांद्यावर मुर्दा टाकून दवाखान्यात गेले. डॉक्टरला म्हणते, पहा बरं वाचू शकते काय, वाचू शकते काय. मुंडकच नाही वाचणार कसं, पण प्रेम पा कसं आईचं. डॉक्टर म्हणते मेला याला शिरच नाही, कारण तिला भानच नव्हतं ना. तिला हे जर माहित असतं का माझ्या पोराचं शिर तुटलाय आणि पायच आहे फक्त त्याला, तर ती पागल तिथे गेली असती का. पण तिला भानच नाही, इतकं प्रेम आहे. तिला वाघही दिसत नाही समोर. तिला काय दिसते, फक्त आपला पोरगा. तिच्या डोळ्यांनी काय दिसत आहे, पोरगा. मेलाय तरी पोरगाच, पोरगा मेलाय तरी वाचलाच आहे. खांद्यावर मुर्दा घेऊन आली, दवाखान्यामध्ये गेली. डॉक्टर म्हणते याला शिरच नाही, मेला आहे ना. केव्हा, जेव्हा वाघानं पकडलं ना तेव्हाच. आणि तेव्हा रडायला लागली, मी तुला आणलं पण तू वाचला नाही. काय म्हणते मा, तुला आणलं मी दवाखान्यात पण तू वाचला नाही रे. खूप प्रयत्न केला तुझ्यासाठी. आणि मायला जर पकडलं असतं ना वाघाने, तर पोराने काय म्हणलं असतं, तिच्यासाठी मरू का, तिच्यासाठी मरू. म्हणून जगामध्ये जे कोणी आई आहे, जे कोणी, ही माय एवढी महान आहे. संत महात्मे म्हणते की ज्याने आपल्या संततीला जन्माला घातलं ती आई खरोखर धन्य आहे. माय तू धन्य आहे, तुझे अनंत उपकार फिटत नाही ग, नाही फिटत. कोणत्याही देवाची सेवा केली आम्ही, किती आम्ही पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, आम्ही काशीला गेलो, हरिद्वारला गेलो, अयोध्येला जरी आम्ही गेलो नाही फिटत गई तुझे उपकार आमच्याकडून. बालपणाच्या आठवणी. म्हणून आई हे सर्वात महान आहे. म्हणून या मायेच्या चरणामध्ये तीर्थ आहे. हंबरुन वासुराने पटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. दिसते माझी माय, दिसते
दिसते माझी माया, दिसते माझी माया. दैवाने ज्या कोण्या मुलाची कोणाची आई जर देवाघरी गेली आहे ना, त्यांना विचारा कसा आहे रे बाबा, सुखी आहे घरी, आईची आठवण येते का नाहीये. बोलू शकणार नाही तो मुलगा. माय ते माहीत असते. या जगामध्ये फक्त प्रेम करणारे निष्काम प्रेम, तिला लाटा मारल्या तरी महाचोरी म्हणते ते. या जगामध्ये प्रेम करणारी फक्त कृपेची छाया देणारे संत आणि आई, या जगाच्या पाठीवर दोनच मूर्ती परमेश्वरांनी घडवल्या आहेत. तिसरी मूर्ती अजूनही पैदा झाली नाही, पैदा होणारही नाही. ज्याला आई नाही त्याला आईचं महत्व आहे, ज्याला वडील नाही त्याला वडिलाचं महत्व आहे. पण जी वस्तू आपल्या जवळ असते ना, तिची वस्तू आपल्या जवळ असल्यानंतर तिची किंमत आपण शून्य करून टाकतो ना. आपण तीर्थयात्रा करतो ना, म्हणूनच आपल्यासारखे पागल नाहीये. आपल्यासारखे पागल हे म्हणत असेल का देवा, 9 महिने आला वागवलं, मीच पागलपणा केलाय. हा पागल नाही, मीच पागल होती, जन्मच द्यायला नव्हता पाहिजे. पायात नवती चपल तिच्या फिरे अनवाने, पायात नवती चपल तिच्या फिरे अनवाने, घाट्या कुट्याला तिचे मानत नसे पाय, हवामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. हवामध्ये तिच्यामध्ये
जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी मनोज मन तू आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी मनोनी मन तो आनंदाने भरावे तुझे पाय प्रवाहामध्ये तुझ्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय अंबारून वासाले ताटते जवा गाय तुझ्यामध्ये अंबारून ताटते जवा गाय तुझ्यामध्ये जवामध्ये तुझ्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी आपल्या घरामध्ये आपण लहान आहोत. जे कोणी आई आहे जे कोणी वडील आहे आपल्या घरात आपण लहान आहोत. पण संत महात्मे काय म्हणतात, आई तुला वंदन. शिवाजी महाराज काय म्हणतात, पुन्हा एखादा जन्म घ्यावा माई तुझ्या पोटी. एक वेळा जन्म दिला, स्वराज्य स्थापन केलं. पुन्हा जर मी जन्माला आलो ना, पण तुझ्या पोटी काहीतरी मी चांगलं कार्य करायसाठी चांगलं कार्य करेन. साधू संतांनी कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ झाला, रामायण असो, भागवत महापुराण असो, आनंद महापुराण असो, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंस्वेद्या आत्मरूपा देवा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीमध्ये काय म्हणते, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंस्वेद्या आत्मरूपा देवा. आत्मा, ज्या आत्म्यातून दुसरा आत्मा निर्माण झाला, तुला माझं वंदन. ओम नमो जी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एकची अस्मिनिका भासशी विश्वरूपा. ग्रामगीता, ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये काय म्हणते, ओम नमो जी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एकची अस्मिनिका भासशी विश्वरूपा. आई वडील जर नसते तर आपण कुठून आकाशातून आलो असतो. म्हणून त्या जगदवंद्याला, जगाचा जो जगतपिता आहे, त्या जगतपित्याने आपल्या आई वडिलांना निर्माण केलं. म्हणून हे जगतपित्या तुलाही वंदन. ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यालाही वंदन. आणि तुमच्या पोटी आम्ही जन्माला येऊन आम्ही स्वराज्य स्थापन केलं, हे कोणामुळे? आई वडिलाची पुण्य. प्रयत्न जरी आपला असला तरी आशीर्वाद, आणि त्या खुशीतून आपण जन्माला आलो, त्या खुशीचं महत्व हे कमी म्हणता येणार नाही, विसरता येणार नाही. माऊलीचे चित्त जाणे लेकराचे हित. संत महात्मे सुद्धा माऊली आहे. या जगाला तारण्यासाठीच ते काय म्हणते, आमचं खरं जे हित आहे ना, हे जग तरावं. हे जग जर तरलं तर आम्हाला खूप मोठा लाभ होईल, हित होईल आमचं.
माऊलीचे चित्त जाणेले करायचे हित. आणि आईचं जे चित्त आहे कसं आहे, उडत्या घारी परी. माय जी आहे ना, ही माय कशी आहे, घारी सारखी आहे. घारी सारखी. घार जशी आकाशातून चारा जरी चारायला आकाशामध्ये गेली तर पंख कसे करत असते, ते सुपासारखे मोठे मोठे पंख करून उडत असते. कशासाठी, का माझ्या मुलाला ऊन लागू नये. आता तिच्या पंखाने तिचा पोरगा झाकल्या जाते का, पण तिचा समज कसा आहे, एवढं मोठं विशाल आकाश आहे. आकाशापेक्षा तिचे पंख मोठे नाही, पण तिच्या मनामध्ये भ्रम आहे कोणता, माझ्या मुलाला ऊन लागू नये. म्हणून त्या पंखाची ते वरून खाली सावली करत असते आई. आणि तिचं लक्ष कसं आहे, ती घारी परी. म्हणून जी कोणी स्त्री असो मुलगी असो, ते देवीचं स्वरूप आहे. तिच्यामध्ये अशी काही शक्ती आहे, अशी शक्ती आहे, तिला कमी समजू नये म्हणते शास्त्र. संत महात्मे काय म्हणतात, स्त्री जे रत्न आहे ना, हिला कमी समजू नका. हिची देवी म्हणून जर पूजा झाली तर तुमचं कल्याण आहे. आणि तिचा जर अपमान झाला तर हेच तुमच्या कुळाला नाश करणारी एक काय आहे, कलंक लावणारी एक रावणाच्या लंकेमध्ये जी लंकिनी होती ना, ती सुद्धा होऊ शकते. पण स्त्रीला कोणीही कमी समजू नये. आईला जे करता येते बापाला करता येत नाही. काय करता येत नाही, ज्या लेकराची आई गेली देवाघरी त्याला विचारा, आई मेल्यापासून कुठं झोपतो बाबा तू? बाबासोबत नाही, बाबासोबत नाही झोपत. बाबा एकटेच झोपते. आई जेव्हापासून गेली ना तेव्हापासून बाबा एकटेच झोपते. कारण बापाला माहित आहे का, जवळ जर झोपले मी रडताना दिसलो तर माझी मुलं विचारण, झोपेमध्ये बाबा तुम्ही काऊन रडता? माझे बाबा एकटेच झोपते. आणि ज्याचा कोणाचा बाप मेला आहे ना, त्याला विचार, का रे बाबा मेले, देवाघरी गेले? हो. कसे झोपत रे? आईसोबत झोपतो. अरे दोघं असून कसे नाही, एक इकडून एक तिकडून. मायाची कंबर पकडून झोपतो. मायची कंबर पकडते पोरं, पण बाप एकटा जरी झोपला पण त्याच्या गळ्याला मिठी मारत नाही. कारण त्याला ते रडले तर त्याला शांत करता येत नाही. म्हणून त्याला माहित आहे की मी एकटाच बरा बाबा. त्याचं नाव आहे बाप. आणि बाप मेल्यानंतर तिने आपला पदर मोठा केलाय. आणि दोन लेकरे, एकीकडून एक झोपलाय, दुसरीकडून दुसरा झोपला आहे. मधामध्ये झोपली आहे आणि मनातच रडत आहे, तुम्ही सोडून गेले. दोघांची जबाबदारी माझ्यावर टाकली, पण ठीक आहे, इच्छा परमेश्वराची. पण ती घाबरत नाही. तिचं नाव आहे कोण? झाशीची राणी. म्हणून दैवयोगाने ज्यांच्यावर कोणावर दुःख आलं त्यांनी घाबरू नये. प्रसंगाला तोंड देणं शिका, ही रामकथा सांगते. प्रसंग आहे जीवनातला. जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, दोन्ही आहे. पैशाला जशा दोन्ही बाजू आहे ना, तशा जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दुःखाचे दिवस आणि सुखाचे कोणाला आधी आहे, कोणाला नंतर आहे. पण संसाराचं जे सुख आहे ना, हे कसं आहे? संसाराचं सुख कसं आहे? आधी गोड आहे, पण अंती मात्र कडू आहे. आणि परमार्थाचं सुख कसं आहे? हे आधी कसं आहे? कडू आहे, कडू. परमार्थ जर करायला निघाला ना तर त्याला कोणी सीध्या मार्गाने जाऊ देणार नाही. भक्ती करण्यामध्ये खूप अडचणी येते, पण त्याचा शेवट कसा आहे? गोड आहे. म्हणून गोड परमार्थ करावा.
छोड़े नहीं घरदार करे हो मस्त रहे गुरु चरण में मैं प्रार्थना गुरुदेव से करेगा संसार देवाला प्रार्थना करा कशी आमचा संसार स्वर्गासारखा होऊ दे. मग कसं होईल स्वर्ग? घरामध्ये सर्व जर एका विचाराचे जर राहिले, सर्व जर भक्ती करणारे राहिले तर स्वर्ग आहे. घरामध्ये एखाद्याला जर दुःख झालं तर समजून घ्या आपल्या घरावर संकट आहे, म्हणून त्याचं सांत्वन करा, त्याला समजवा, होईल तेवढी मदत करा, त्याला दुखवू नका. स्वर्ग आहे आपलं घर, अयोध्या आहे. जनक राजांच्या नगरीमध्ये आनंद आहे. सीतामाई पाळण्यामध्ये झोपली आहे. राजा जनक म्हणतात ही माझी मुलगी आहे, हिचा सांभाळ मी मनोभावे करणार आहोत. मनवांछित फल देणारी माझी मुलगी आहे. मनवांछित म्हणजे जे जे कोणी मागणारा असेल तिच्या पायावर मस्तक ठेवणारा, तिचा जो कोणी भक्त त्याच्या इच्छा मनोभावे पूर्ण करणारी आहे. जो जो वांछिले ते ते लाहो. ज्ञानोबराय म्हणतात ज्याने ज्याने देवाच्या पायावर मस्तक ठेवलं त्याच्या मनवांची इच्छा पूर्ण होते. रामकथा मनवांचित फल पूर्ण करणारी आहे, ते फलदायी आहे, पापाचा नाश करणारी आहे. आणि कलियुगामध्ये जसा साप असतो विषारी, आणि या सापाला सुद्धा खाणारा एक प्राणी आहे मोर, तसं या कलियुगामध्ये सत्ययुगामध्ये सत्य होतं, द्वापारामध्ये, आणि कलियुगामध्ये सत्य संपलं, पवित्रता संपली, नामस्मरण संपलं, फक्त एकच उरलं, काय? नाम. या कलियुगामध्ये सापासारखा विषारी जो हा काळ आहे, मृत्यू आहे, याच्यावरही विजयी मिळवून देणारी ही रामकथा आहे. असा हा प्रभू राम आहे, जीवाचं कल्याण करणारा. म्हणून जो जो कोणी शरण आला मनोवांछित त्याच्या इच्छा पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. भविष्य सांगितलं आणि योगायोगाने पुरुषोत्तमाचं नाव घेतलं. हेच मागितलं होतं म्हणे देवा माझ्या मुलीच्या का रूपाने येईन आपण. देव माझ्या घरी येऊन राहिला ना, माझ्या मुलीच्या रूपाने जावई म्हणून येणार. त्याला डोळे भरून पाहिन. यथासांग सोहळा संपन्न झाला. सीतामाईच्या वाढदिवसानिमित्त महाराजांनी दान धर्म केला. ऋषी महात्म्यांना सांगितलं माझ्या इथे राहा, माझी मुलगी तुमची सेवा करणार, माझ्या इथे राहा. रामकथा किती वाचावी, किती वाचन करावं, किती अभ्यास करावा. एवढं पुस्तक जर आपण सांगत राहिलो त्या पुस्तकामधलं
एवढं काही आपल्याला घेण्यासारखं नाही आणि आपण घेऊ शकत नाही, घेता येत नाही. आपला पदर खूप लहान आहे. परमेश्वर जेव्हा देतो ना तेव्हा आपले 2 हात सुद्धा कमी पडते. म्हणून सीतामाईच्या गावामध्ये जन्माला आली. 2 पाऊस आला, धानाची शेती पिकू लागली, भरपूर धान झाले. आता महाराज जनक काय म्हणत आहे, आता आमच्या गावाला पाऊस पडत आहे, धान पिकले, पण ही मोठी झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ही जर सासरे गेली तर माझ्या गावातून लक्ष्मी जाईल. आणि सीता माईला राजा जनक काय म्हणतात, ही माझी आई आहे. सीता माईची पूजा पायावर मस्तक ठेवून करणारी एकच राजा जनक विधी होते. ज्यांची कोणाची मुलगी आहे अजूनही त्याला धर्म समजलेला नाही, पण एका धर्मातले लोक असं आहे, आपल्या मुलीला आपल्या पायावर मस्तक ठेवू देत नाही. एक धर्म आहे, फक्त नाव समजत नाही. एक धर्म असा आहे, आपल्या मुलीला आपल्या पायावर मस्तक ठेवू देत नाही, कारण हे लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणते. म्हणून मुलीला ती देवी मानते आणि देवी म्हणून मुलीचं पूजन केल्या जाते. राजा जनक म्हणतात, ही माझी मुलगी नाही आहे, ही महालक्ष्मी आहे. समुद्रामध्ये जी होती ती या रूपाने प्रगट झाली. म्हणून आई, होईल तेवढं स्वागत माझ्या हाताने तुझं करेल.
मुलगी म्हणजे पार्वती आणि जावई म्हणजे शिव शंकर. शिवाचा आणि भवानीचा अपमान म्हणजे जगातला मोठा अपमान. म्हणून जावई याला शिव मानला गेला शास्त्रामध्ये आणि मुलीला आई पार्वती. लग्नामध्ये मुलगी पाहिजे, जावई पाहिजे. यावर्षी अधिक मास आला आहे. अधिक मासामध्ये जावयाला दान केल्याने पुण्य लाभ होते, भाच्याला दान केल्याने पुण्य लाभ होते. कारण या जगातला कदाचित एखादा पापी म्हणू आपण त्याला, का एखाद्या बापाच्या मनामध्ये विकार निर्माण व्हावा आपल्या मुलीविषयी, असा एखादी पकडू आपण. पाप्यातला पापी जरी एखादा असला ना, तर आपल्या मुलीविषयी त्याच्या भावना शुद्धच राहते. मुलीशी जे नातं आहे ना, त्याचं पवित्रतेचं नातं आहे. म्हणून या पवित्र नात्याचं जे नातं जोडलं आहे परमेश्वरांनी, या नात्याला जो कोणी जोडीदार मिळाला, त्या पवित्र आत्म्याला निमंत्रण केल्यानंतर आपण जे दान देतो हे फलित होते. भाचा, भाऊ आणि बहीण जगातलं पवित्रतेचं नातं आहे. एक बापाचं नातं आहे मुलीशी पवित्रतेचं. जगापासून मुलीला धोका होऊ शकते, पण बापापासून मुलीला धोका झाला असं कदाचित घडलं आहे. ते आपण त्यांना राक्षसी वृत्ती म्हणू. पण कदाचित असा एखादा पापी, पण बापापासून मुलीला कधीही धोका होऊ शकत नाही. पवित्र नातं आहे. आईपासून मुलाला कधी धोका नाही. कशी असू दे, तिच्या मनामध्ये पापबुद्धी येणार नाही आपल्या मुलाविषयी. तसा एका आईच्या कुशीतून आपण जन्म घेतो. बहीण आणि भाऊ हे दोन नाते पवित्र मानले आहे. पवित्र नाते व्यवहारामधले भाऊ आणि बहीण आपण पाहतो जगामध्ये. बहीण आणि भाऊ जरी एकमेकापासून आपण दूर आहोत, पण त्या भावापासून आपल्याला काहीतरी वाईट परिणाम होईल असं होऊ शकत नाही. असं कदाचित आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये विकार निर्माण होऊ शकत नाही. म्हणून भाऊ आणि बहीण, माय आणि पोरगा, बाप आणि मुलगी, तसा भक्त आणि संत, देव आणि संत, हे जे नातं आहे ना, पवित्रतेचं नातं आहे. या पवित्र नात्याच्या योगाने जे जे काही आपण कार्य करतो, त्याच्या नावाने आपण यज्ञ करतो, तो पवित्र आहे. या पवित्र देवापासून, या मंगलकारी देवापासून आपल्यासारख्या सामान्य जीवाचं जे कल्याण होते ना, कारण तो पवित्र आहे. म्हणून पवित्र वस्तूला जास्त शास्त्रामध्ये काय म्हणते, पवित्र जिथे आहे तिथे भगवंताचा वास आहे, आणि जिथे पवित्रता नष्ट झाली तिथे राक्षसांची वस्ती आहे. म्हणून मुलगी हे देवीचं स्वरूप आहे. करुणा करो कष्ट हरा कारद भगवान, करुणा करो कष्ट कारद भगवान, करुणा करो कष्ट हरो कारद भगवान, करुणा करो कष्ट कारद भगवान, करुणा करो कष्ट हरो कारद भगवान.
शंकर. काय म्हणतो आपण? हर हर महादेव. बकऱ्या राखणारे हर हरच म्हणते दिवसभर. असं वाटते त्याच्यासारखी वागणीवान नाही. सकाळ वाजून गेले का संध्याकाळपर्यंत किती जप होते माहित नाही. हर हर. मेंढ्या राखणारीच होय. भानुबाईसाठी गेली होती भोले बाबा. मेंढ्या राखणाऱ्यावर प्रसन्न झाला देव, बकऱ्या राखणाऱ्यावर प्रसन्न झाला. हर हर हर. इकडून बकरी गेली हर हर. तिला बकरी कोणीच नाही म्हणते हर हर. कारण भानुबाईचे होते ना, धनगराचं घेतलं होतं या भानुबाई. हे भानुबाई नवरी झाली भोले बाबाची. भानुबाईच्या बापाची कथा आहे का हे शिवभक्त होते. म्हणे माझी मुलगी मी मेंढ्या राखणारा कोणाला द्यायची. शंकरासारखा भेटला तर बरं होईल. पोरगी तशी निर्माण झाली. बाप थकला, अशी झोपडी जंगलात राहायचे. मग ती दोघांची इकडून बकऱ्या हाकल्याची तिकडून बकऱ्या हाकल्याची. आणि भोले बाबाची घरी आली. म्हणे बानो काय एवढे पाय दुखवते, काय एवढे पाय दुखवते. मी राखतो म्हणे तुझ्या मेंढ्या. तुला काय राखता येते म्हणे मेंढ्या. आम्ही जन्मजोगीचे मेंढ्या राखणारे, कोणाला कोणतं काम करता येत नाही म्हणे. तुला राखल्या होत्या मेंढ्या. नाही राखतो ना म्हणे. आजच्या दिवस राखू दे. आणि मेंढ्या राखल्या. मेंढ्या मेल्या. मेल्या पुऱ्या मेंढ्या. म्हणे जोग्या मेंढ्या राखतो म्हणत होता. माझ्या मेंढ्या जिवंत करून दे. भानुबाई आतापर्यंत राखल्या तर एकही मेंढी मेली नाही. यावर्षी रोग येणार आहे. बैलावर येते माणसावर येते माहित नाही, पण रोग आहे. म्हणजे माझ्या बापाचं अख्खं जीवन गेलं मेंढ्या राखण्याचं. हरर हरर. आणि तू राखायला आला म्हणे एकच दिवस. माया मेंढ्या मेल्या. माया मेंढ्या पहिले जिवंत करून दे. म्हणजे मेल्या मेंढ्या कुठे जिवंत होत असते. मग नाही जिवंत करायचं आला गेले मधामध्ये. माझ्या बापाला जाऊन नाव सांगतो म्हणे येतो तो. कोणीतरी मी याले ओळखत नाही काही नाही. हा म्हणे का मेंढ्या राखतो म्हणे. बापा जाऊन नाव सांगतो म्हणे. तो जाऊन गेली लहानशी भानू. बाबा बाबा कोणीतरी जोगी होय. तो आला. आपण साधूच होय. साधू होय. शिवाय नका दे. विचार झाला मेंढ्या कोण मेल्या म्हणून. यानं काय केलं माहित नाही म्हणे. या 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 देवाला या. भानुबाई म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न करता का तुम्ही. आणि बकऱ्या राखणार मी. माझ्या पोरीचं माझ्याकडे काय हुंडा नाही पंडा नाही काय नाही. ते भानू आहे काय म्हणते पहिली आली मेंढ्या जिवंत करून दे म्हणा. मेंढ्या जिवंत कर म्हणा पहिले, मग तुम्ही लग्नाच्या गोष्टी करा. माझ्या मेंढ्या मला प्रिय आहे. हे प्रेम पाहिलं भगवंतानी तिच्या अंतःकरणातलं का. पशु प्राण्यावर प्रेम करणारी आहे. तिला जीवाची किंमत आहे. पशु प्राण्यावर प्रेम करणारी आहे. दया आहे पशु प्राण्याविषयी. म्हणे मग तू या मेंढ्या जर जिवंत करून दिल्या तर तू लग्न करशील म्हणे. हो मग करतो मी लग्न. धनगराच्या जातीमध्ये भक्त होते असं नाही. त्याला जात नाही पाहिजे, त्याला भाव पाहिजे. आणि खरोखर या भोलेनाथाने भानुबाई सोबत लग्न केलं. आणि तिच्या मेंढ्या देवानी राखायचं काम स्वतः घेतलं. सांगितलं आता तू मालकीन झाली. माझ्या चाबी घे माझ्या घराची, खुशाल बस आणि मीच तुझ्या मेंढ्या राखतो.
भजनवाली कोणालीच नाही मी तुम्हाला भजनाचे कोणालीच नाही भजन करता तुम्ही मेंढ्याचं भजन म्हणा ये भोळा शंकरा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे बेलाच्या बाणाची भोळा शंकरा ये भोळा शंकरा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे बेलाच्या बाणाची भोळा शंकरा भोळा शंकरा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची भोळा शंकरा महादेवा भोळा शंकरा आवड तुला बेलाची महाराज जनकजी शिवभक्त आहे आणि शिवाची भक्ती पूर्ण झाल्यानंतर हरी आणि हर हर म्हणजे हरी म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच राम आणि हर म्हणजे भगवान शिव हरिहरांची जिथे भेट झाली तिथे राम भेट होते आणि त्या भक्ताला इतकं काही आनंद इतकं काही सुख मिळते का ते आपल्या शब्दाने आपण सांगू शकत नाही अशी ही रामकथा आहे की राजा जनकजी म्हणतात की शिवभक्ती केली आणि शिवभक्ती माझी फळास आली इथे मग हरी आणि हर दोन्ही एकरूप झाले आणि सीतामाईच्या योगाने माझ्या इथे परमात्मा राम प्रभू आले भगवान शिव आले आणि उद्याच्या कथेमध्ये लग्न सोहळा माझ्या मुलीला योग्य असा वर मी शोधी आणि मोठ्या थाटामाटाने माझ्या मुलीचं लग्न लावून देईल असा पण केला महाराज जनकजीने आणि असा लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून देवादिदेव येतात आणि ही महामाया जन्माला आल्यामुळे या भूमीवर सुख नांदू लागलं रामचंद्र प्रभू जन्माला आले चारी भावंड जन्माला आले लक्ष्मण जन्माला आला शत्रुघ्न भरत जन्माला आले हनुमंतराया जन्माला आले आणि या महान महात्म्यांची सेवा करण्यासाठी हनुमंतरायाने आपल्या प्राणाचा बलिदान करतो असा भक्त पुन्हा या जगाच्या पाठीवर दुसरं होणे नाही आणि ही जगन्माता म्हणते की मी जरी माझ्या आई वडिलाच्या इथे लक्ष्मी स्वरूपाने जरी असली पण माझ्या पतीची सेवा मी दासी म्हणून करेन भगवंताच्या चरणाची सेवा करणाऱ्याने आपण देवापेक्षा मोठं आहो किंवा
होतो असा भाव धरू नये. तू देव आम्ही तुझे दास, तू देव आम्ही तुझे दास, तुझे दास म्हणून आम्ही सेवा करू असंच वरदान मागावं देवाला. देव होण्याचं वरदान मागू नका. सेवा कर नको दास की, परवा नाही हो जानकी. आम्ही तुझी सेवा मनोभावे करू, आमच्या जीवाची आम्ही कदापि परवा करणार नाही. परमेश्वरा असं आम्हाला वरदान दे. नमो पार्वती पतये हर हर महादेव की जय. श्रीराम सीताराम राजा राम, सीताराम राजा राम. कर्पूर गौरम करुणासारं संहारकारं भुजगशयनं प्रभावन्तं भुजगशयने भवं भवानी वैष्णवानि कपालमाला कपालमाला दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. धूपं दीपं समर्पयामि. तुमेव माता पिता त्वमेव, तुमेव बन्धुः सखा त्वमेव, तुमेव विद्या ब्रह्म त्वमेव, त्वमेव परमानन्देव. कालेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना प्रभुत्वभावस्य करोमि. सकलं वरदे नारायणाय समर्पयामि. अखिलंगे नारायणं सुन्दरं वासुदेवं प्रियतमं गोपिकावल्लभं शान्तिदायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. नमो पार्वती वदे हर हर महादेव की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे द्यावे मद प्रसादाचा आयनचे माता रोगाचे मुर्यता दर्शयी हरिता साखरेचा प्रसाद दक्षिणा अमृताचे सरिता जन्म मरणाच्या जुगविता अमर तुझी गाता आयेशी शरण दाता झाली मृत्यूता हरी कृपाचे पावन माता सुखवी आपल्या भक्ता सुखवी आपल्या भक्ता सुखवी आपल्या भक्ता हरि ओम पूर्णमेदं पूर्णास्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हरि ओम शांति 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 सद्गुरुनाथ महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय देवी सीता माता की जय लक्ष्मण माता की जय उमापति महादेव की जय जन्मंतराया की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सभी साधु संतन की जय महादेव।
ठीक आहे झालं ना आता लाईव्ह पण लाईव्ह